काल सगळी आंब्याची रोपं खुरपून घेतली आणि आज सकाळपासून नारळाच्या रोपांकडे वळले. खूप गवत तर झालं होतं, पण मनामध्ये आज ठरवलंच होतं की आज पूर्ण नारळाची रोपं खुरपून जायचं. नारळाची रोपं खुरपून स्वच्छ दिसायला लागलं की मनही प्रसन्न झालं. त्यानंतर संध्याकाळी हातपाय वगैरे धुवून देवापुढे आरती अगरबत्ती लावून घेतली. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. एकीकडे मस्त असा भात शिजवून घेतला आणि त्यानंतर दुसरीकडे बटाटे उकडून घेतले होते. आज उकडलेल्या बटाट्याची मस्त अशी रस्सा भाजी बनवायची होती. आमच्याकडे उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी खूप आवडीने खातात. म्हणून मग मस्त खोबरं, जिरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर याचं एकत्र वाटण करून घेतलं आणि छानशी रस्सेदार उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवून घेतली. आणि दुसरीकडे गवारीच्या शेंगाची ही भाजी बनवायची चालूच होती. आज मी मस्त अशी हिरव्या मिरचीची गवारीची शेंग बनवून घेतली होती. आणि हिरव्या मिरचीची गवारीची शेंगाची भाजी पण खूप टेस्टी होती. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा कधीतरी. त्यानंतर रोज संध्याकाळी तर ज्वारीची भाकरीच असते, पण आज मी सगळ्यांसाठी चपात्याच बनवून घेतल्या. माझा इकडे स्वयंपाक चालू आहे, तोपर्यंतच मुलांनी गरम गरम जेवणही करून घेतलं. चला तर मग हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.